श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन एकदा सबस्क्राईब करा व लाईक करा, जेणेकरून तुम्हाला विविध तोडग्यावरील आणि उपायावरील आणि स्वामी महाराजांच्या विषयी अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व व्रतवैकल्य कसं करायचे याची माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, आपण विविध उपायावर, विविध यंत्राच्या पूजेवर आणि विविध गोष्टींवर आपण आतापर्यंत तुम्हाला माहिती दिली, परंतु आज सर्वात मोठा विषय आहे, त्यावर आपण एक प्रकारची माहिती व उपाय तुम्हाला सांगणार आहोत. बघा, सर्वात मोठा दोष या कलियुगामध्ये जर असेल तर त्याला पितृदोष असं म्हटलं जातं. आणि विविध दोष असतात घरामध्ये, वास्तुदोष असेल, कुंडलीत दोष असेल किंवा अनेक दोष असतील, परंतु जेव्हा आपल्याकडे हाती घेतलेलं काम हे पूर्ण होत नाही, नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही व आपल्या घरामध्ये पुरेसं अन्नधान्य टिकत नाही, शेती व्यवसायामध्ये आपल्याला पुरेसं पीक होत नाही आणि मुलाबाळांच्या विवाहामध्ये जेव्हा व्यत्यय येतात, म्हणजे मुलामुलींचे विवाह जमत नाहीत आणि जेव्हा संतती प्राप्तीचे आपले मार्ग खुले होत नाहीत आणि ते प्रश्न अडून राहतात, तेव्हा तुम्ही कितीही देवदेव केला आणि तिथे कितीही ब्रह्मा विष्णू महेश हे देव सुद्धा तिथे आले तरी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा सहाय्य ते करू शकत नाहीत किंवा लुडबुड तुमच्यामध्ये करू शकत नाहीत. बघा, सगळ्यात महत्वाचं एक दोष हा जो आहे, हा पितृदोष, या कलियुगामध्ये याने सर्व लोक ग्रसित आहेत, परंतु काही लोक त्यावर उपाययोजना, नारायण नागबळी यासारख्या पूजा करून त्यांना शांततर करतात. परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठल्या अशा प्रकारची 2 मिनिटाची जर सेवा आपण सकाळी उठून जर लवकर केली तर आपले हे सर्व प्रश्न मार्गी लागतात. बघा, या आपण देवघरामध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला देवघराची माहिती दिली त्यामध्ये सांगितलं की 3 पायऱ्या असतात आणि 5 पायऱ्या असतात, त्यामध्ये प्रत्येकाचं स्थान असतं. तर महाराजांपेक्षाही, स्वामी समर्थ महाराजांपेक्षाही, कुलदेवी कुलदैवत यांच्यापेक्षाही आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षाही जर कोणाचं स्थान मोठं असेल तर ते आपल्या पितरांचं असतं. काही वेळा काय होतं, काही पित्र आपल्या घरातील गेलेले असतात तर त्यांचं पूजन जे असतं, म्हणजे त्यांचा जो विधी असते तो विधी व्यवस्थितरित्या झालेला नसते, त्यामुळे त्यांना आध्यात्मिकरित्या त्यांची जे योनीतून सुटका असेल, म्हणजे बघा अनेक जन्मात ते फिरत असतात, तर मग त्या जन्मामधून ते एका पिशाच योनी असते, ब्रह्म राक्षस योनी असते किंवा अनेक योन्या असतात आणि 84 लक्ष योनीत ते भटकत असतात आणि त्यांचं कार्य जे असतं ते पूर्ण न झाल्यामुळे ते आपल्याला अशा प्रकारे पितृ दोषातून आपल्याला ते त्रास देत असतात. मग या लोकांचं श्राद्ध, तर्पण, विधी जर आपण केलं नाही तर मग आपल्याला पितृदोष असं सांगितलं जातं आणि ते आपल्या मुलामुलींच्या विवाहामध्ये आणि मुलाबाळाच्या संततीमध्ये आणि नोकरी कार्यामध्ये यश, आपल्याला हाती घेतलेलं कार्य कोणतंच पूर्ण होत नाही, हातातोंडाशी आलेला घास हा निघून जातं. तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं कितीही देवदेव केलं तरी आपल्याला पितृदोष आहे व आपल्याला त्यावर उपाययोजना करायच्या आहेत. तर आपल्याला जास्त काही विषय हा म्हणजे खूप मोठा करायचा नाही, त्यातील जे उपाययोजना आहे ते तुम्हाला थोडक्यात, सर्वात आधी ते उपाययोजनाच आपल्याला सांगायची आहे. त्याआधी आपल्या चॅनलला एकदा तुम्ही स्वामींचं नाव घेऊन सबस्क्राईब करा. बघा, एवढी माहिती तुम्हाला तंतोतंत माहिती आपल्या चॅनलवर मिळते आणि प्रत्येक गोष्टीचा खुलासा तुम्हाला मिळते. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि 5 लोकांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या दोषातून मुक्तता भेटेल आणि परिपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बघा, आपण आता अनेक स्तोत्र मंत्र वाचत असतो, त्यातील स्तोत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी असतील, नोकरीसाठी असतील, अनेक संतती प्राप्तीसाठी असतील. मग हे काही लोक खूप सेवा करतात, काही भक्त सेवेकरी खूप सेवा करतात, परंतु त्यांना यश मिळतच नाही. मग आपण बघतो की यांना एवढी सेवा करून यश का मिळत नाही, तर तिथे एकच दोष असतो, तो म्हणजे पितृदोष. मग त्या दोषावर आपला जो उपाय आहे तो आज तुम्हाला सांगत आहे. सर्वप्रथम आपण रोज सकाळी अभ्यंग स्नान करावं, म्हणजे आपण जे स्नान करतो सचेल अभ्यंग स्नान करावं व स्नान केल्यानंतर कोणत्याही देवाला नमस्कार नाही करायचा, कुठल्याही देवतेच्या वस्तूला देवघरात आपण जायचं नाही आणि आपल्या देवघराजवळ थोडस दूर आपण जे आपलं आसन आहे पूजेचं, ते आसन घ्यायचं आणि दक्षिणेला ते आसन टाकायचं आणि दक्षिणेला 2 हात जोडून नमस्कार करायचा, माथा टेकवायचा आणि आपण आसनावर आसनस्थ व्हायचं दक्षिणेकडे तोंड करून. दक्षिणेकडे तोंड करून आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण कुठलं स्तोत्र वाचावं, तर बघा, आपल्याला नित्यसेवा ग्रंथामध्ये हे पितृसूक्त पाठ दिलेला आहे आणि त्याचबरोबर पितृ तृष्टीकारक
पितृस्तोत्र दिलेलं आहे. तर आपल्याला सर्वप्रथम दक्षिणेला नमस्कार करून पितृतृष्टीकारक स्तोत्र व पितृसुक्त पाठ, याला बाह्य शांती सुक्त असं सुद्धा म्हटलं जातं. मग याच्यामध्ये दिला उद्गमादित्यम उत परान उद्म मध्याम पितरम सोमास्य, म्हणजे असं हे आहे नमो पितरो यच्युव तस्मै नमो, हे जे दिलेलं आहे याचं आपल्याला पठण रोज करायचं आहे. हे अर्चितानाम भूताना पितृना दीप्त तेजसे नमस्यामी सदा तेषा ध्यानीना दिव्य चक्षुषाम, म्हणजे हे जे स्तोत्र आहे हे स्तोत्र आपल्याला दक्षिणेला तोंड करून एकदा वाचायचं आहे. आणि ते वाचन पूर्ण झालं की आपण काय करायचं, आपण तिथून उठायचं, दक्षिणेला आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आणि आपण आपले हातपाय धुवून घ्यायचे आणि गुळणा करायचा व हातपाय पुसून स्वच्छ होऊन आपल्या देवाऱ्यासमोर आसन टाकून आपण जी नित्य सेवा करत असतो किंवा कोणती देवपूजा करत असाल किंवा कुठली सेवा करत असाल तर ती सेवा आपण मग करायला सुरुवात करायची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पितरांचं स्थान हे देवापेक्षाही खूप मोठं आहे, कुलदेवी कुलदेवतापेक्षाही खूप मोठं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पेक्षा तर मोठंच मोठं आहे. कारण गुरु सुद्धा कृपा करत नाही. जेव्हा आपल्याकडे पितृदोष होतो ना, येतो निर्माण होतो आणि तो आपल्याला छडू लागतो दोष, तर गुरु सुद्धा कृपा करत नाही, कुलदेवी कुलदेवत सुद्धा कृपा करत नाही, तुमची कुठलीच सेवा त्यामध्ये असर करत नाही. आणि ज्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात जर पितृदोष असेल आणि त्यांना खूपच त्रास होत असेल, घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, तर त्यांनी त्र्यंबकेश्वर क्षेत्री जाऊन नारायण नागबडी हा 3 दिवसाचा विधी करावा व त्यानंतर आपलं पितृसुक्ताचं वाचन पूर्ण करावा. बघा, हा जर विधी जर तुम्ही केला ना तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं पितृदोषाचं पातक लागत नाही. पण त्याचप्रमाणे जर आपल्याला या खर्चिक विधीत जर आपल्याला पडायचं नसेल, कुठलेच पैसे आपल्याला यामध्ये घालवायचे नसतील, तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज बाह्य पितृसुक्त व पितृतृष्टीकारक स्तोत्र हे दक्षिणेला तोंड करून महिला असो वा पुरुष यांनी जर वाचलं ना तर तुम्हाला सुंठे वाचून खोकला जाईल, तुमचा जो पितृदोष आहे तो शांत 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 होत जाईल. आणि त्यानंतर आपण एक दुसरा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत, त्यामध्ये आपण हवन सांगणार आहोत कशा पद्धतीने करायचं अमावास्येला, तो सुद्धा आपण व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. आणि अशा पद्धतीने जर आपण रोज जर पितृसुक्त पितृतृष्टीकारक स्तोत्र जर वाचलं, दक्षिणेला तोंड करून नंतर आपली नित्यसेवा दैनंदिन सेवा केली, तर तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यामध्ये अपयश येत नाही, पितृदोष शांत होत जातो आणि आपल्या मुलामुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत नाहीत. मुलामुलींना जर संतती नसेल तर त्या संततीमध्ये अडचण येत नाहीत. नोकरी लागत नसेल तर नोकरी लागण्याला मदत होते. शेती उत्तम पिकते. घरामध्ये भाऊबंदकीत वाद होत नाहीत. घरामध्ये शांतता राहते. अन्नधान्य पुरेसं राहते. घरामध्ये कलह होत नाही. वडील मुलांमध्ये एकोपा नांदते. घरामध्ये सून आणि मुलगा जर विभक्त राहत असतील तर ते एकत्रित राहायला येतात. अनेक प्रकारचे फायदे या सुक्ताचे पितृतृष्टीकारक स्तोत्राचे या पितृच्या सेवेचे आहेत. फक्त तुम्हाला ते करायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून सकाळी उठून करायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवून. नंतर मग आपली देवपूजा, देवाची नित्यसेवा स्वामी महाराजांची करायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील आणि ही सेवा अतिशय लाभकारी आहे. तुम्हीही करा आणि इतरांनाही सांगा. तर या कलियुगामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये इतरांना सांगणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 5 लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या गोष्टीबद्दल, या पितृदोषाबद्दल आणि याच्या उपाययोजनेबद्दल त्यांना माहिती भेटेल. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.